विद्यार्थी हे जखमी झाले आहेत। ये अच्छा तरह से सब लोग को बोलो, ये जो बीएमसी है ना, जुना जो झाड़ है वो सब जाने दो, कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है। हाँ, कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है वो लोग को। आणि आमदार तुकाराम काथेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुकारामजी, अतिशय दुर्दैवी घटना आहे। बसमध्ये 10 विद्यार्थी जखमी झाले तर एक विद्यार्थी अजूनही बसमध्ये अडकून पडल्याची माहिती मिळते आहे। तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे आणि या संदर्भात आता तुम्ही प्रशासनाला काय आदेश द्याल? विधानसभेतून आता निघालोय। एक 10 मिनिटात मी चेंबूरला पोहोचेन। 11वा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती शाळेतून मुलं घेऊन जाणारे बसवरती आता झाड पडलंय असं मी ऐकतं आणि खूप मुलांना लागलंय आणि काही मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत असं समजलंय। मी आता तिथे पोहोचतोय, पोहोचल्यानंतर तुम्हाला मी सर्व माहिती देतो। बरं, मात्र कातेजी, अतिशय दुर्दैवी घटना, पावसाळ्याचे दिवस आहेत, छाटणी होणं अपेक्षित होतं, ती झालेली नाहीये। दुसरीकडे रस्ता बनवताना झाडांच्या अगदी लागून, बुंध्याला लागून हा रस्ता बनवला जातो, झाडासाठी मोकळी जागा ठेवली जात नाही आणि झाडांची मुळं कमकुवत होऊन असं भलं मोठं झाड कोसळतं। मग अशा वेळी दोष कुणाचा? आता ही सर्व जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने घ्यायलाच पाहिजे, कारण का मुंबई महानगरपालिकेला मीही पत्र लिहिलंय की तुम्ही सर्व झाडे जे चेंबूरचे आहेत, कारण का चेंबूरमध्ये अशी एक आणखी एक घटना 2 घडलेली आहेत। एक महिला अशीच झाडाची खाली झाड पडला तिच्यावरती आणि ती मृत्युमुखी पडली होती। तसं आता ही घटना घडलेली। मी त्यांना सांगितलं टेंडा सर्वे करा, परंतु कोणी ऐकलं नाही। सर्व गार्डनचे अधिकाऱ्यांनी जे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलाय झाडं छाटण्याचा कापण्याचा, ते तर अति करतात। ते त्यांचं कुठे कुणाचं काय ऐकत नाही, आमदारांचं ऐकत नाही, नगरसेवकांचं ऐकत। तिथे आम्ही त्यांना सांगितलं तरी ऐकत नाहीत ते लोक, ते त्यांच्या गमेंटमध्ये असतात आणि मग अशी दुर्दैवी घटना घडते आहे। नक्कीच तुकारामजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर आमदार तुकाराम काते यांनी देखील अतिशय गंभीर आरोप केलेला आहे, अधिकारी ऐकायला तयार नाहीयेत। नवनाथ बन, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, चेंबूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि आमदार तुकाराम काते यांनी मुंबई महापालिका या ठिकाणी दोषी असल्याचं म्हटलंय। आमदार महोदयांचं देखील जर अधिकारी ऐकत नसतील तर काय म्हणायचं? चेंबूर मधली अतिशय दुर्दैवी घटना आहे। स्वतः महापौर ऋतुताई तावडे काही वेळामध्ये त्या ठिकाणी पोहोचतात। खरं तर वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडणी वेळोवेळी मुंबई महापालिकेकडनं केली जाते, परंतु या चेंबूर प्रकरणामध्ये नेमकं कोण दोषी आहे, कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला? ज्या पद्धतीनं सन्माननीय आमदार तुकारामजी काते यांनी उल्लेख केला की काही अधिकारी ऐकत नाहीत किंवा काही कंत्राटदार ऐकत नाहीत, तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे या प्रकरणामध्ये चौकशी करून मुंबई महापालिकेच्या आयुक्ता आणि मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे निश्चितपणे कारवाई करतील। अतिशय दुर्दैवी घटना आहे। खरं तर मुंबई सारख्या शहरामध्ये, चेंबूर सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या व्हॅनवर झाड कोसळून अपघात झाला असेल तर हे गंभीर आहे आणि अशा प्रकरणाची तातडीनं मुंबई महापालिकेच्या वतीनं देखील दखल घेतलेली आहे। स्वतः मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे काही वेळामध्ये तिथे पोहोचतील, घटनास्थळाचा आढावा घेतील आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। नवनाथजी, काही अधिकारी किंवा काही कंत्राटदारांची चूक अशा कोवळ्या जीवांवर बेतणार असेल। सुदैवानं यामध्ये अद्यापही जीवितहानी झालेली नाही, मात्र 10 विद्यार्थी गंभीररित्या जखमी आहेत। त्यामुळं अशा मुजोर अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासन किंवा महापालिकेवर तुम्ही सत्ताधारी आहात, महापौर तुमच्या आहेत, अशा वेळी अधिकाऱ्यांवर तुमचा वचक असणं गरजेचं आहे। अधिकारी तुमचंच ऐकत नसतील, आमदारांचं ऐकत नसतील तर काय म्हणायचं? नाही, अतिशय गंभीर बाब आहे। काही अधिकारी जर का हलगर्जीपणा करत असतील आणि ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। घटना गंभीर आहे, घटना चुकीची आहे। अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणं अतिशय चुकीचं आहे। सुदैवानं याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु हे एका प्रकारचं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे। वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडणी वेळोवेळी मुंबई महापालिकेच्या वतीने केली जाते। यावर्षी पावसाळ्याच्या पूर्वी जे काही धोकादायक वृक्ष असतात ते छाटण्याचं आणि ते तोडण्याचं काम मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय, परंतु चेंबूरच्या प्रकरणामध्ये नेमका हलगर्जीपणा कोणी केला, कंत्राटदाराने केला का अधिकाऱ्यांकडनं झाला का आणखी काही कारण, हे तपासलं पाहिजे। गंभीर घटना आहे, या प्रकरणात आम्ही सजग आहोत। स्वतः महापौर त्या ठिकाणी अगदी काही वेळामध्ये पोहोचून पाहणी करतील आणि यापुढे मुंबईमध्ये अशी घटना घडू नये यासाठी निश्चितपणे दक्षता घेतली जाईल।
नवनाथ सर, नवनाथ बन तुम्ही आपल्यासोबत राहाच. पुढचं बातमीपत्र घेऊन येत आहेत माझे सहकारी मिलिंद भागवत. मिलिंदजी. धन्यवाद सागर. नवनाथ सर, मला प्रश्न हा विचारायचा होता की कंत्राटदार करत नाहीत, अधिकारी करत नाहीत, पण मुळात रस्ता बनवतानाच जे प्राथमिक आत्ता समोर आलंय, रस्ता बनवतानाच चुकीच्या पद्धतीनं बनवला गेला, त्या झाडाला मोकळी जागाच सोडली नाही आणि म्हणून वाऱ्यानं ते झाड कोसळलं. नाही, आता हे आता महापौर घटनास्थळी पोहोचतात. नेमकं का कोसळलं याची पाहणी स्वतः महापौर करणार आहेत. महापालिकेचे अधिकारी देखील तिथे पोहोचतायत. हो. घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील, म्हणजे रस्ता बनवणारे दोषी असतील, रस्त्याचे इंजिनियर दोषी असतील, हो. किंवा वृक्ष छटाई ज्यांनी करायला हवी होती ते दोषी असतील, जे कोणी हो. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चेंबूर हा वर्दळीचा भाग असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार ना महापालिकेच्या अधिकाऱ्याला आहे, ना कंत्राटदाराला, ना कुणालाही आहे. बरोबर. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे प्रशासनाच्या वतीनं कारवाई केली एकच जाईल. शेवटचा स्वतः छोटा- महापौर घटनास्थळी पोहोचून पाहणी करतायत आणि त्याचा आढावा घेत आहेत. एकच शेवटचा छोटा प्रश्न विचारतो. पावसाळ्याच्या दरम्यान साधारण जुन्या इमारतींचाही प्रश्न असतो, जसा झाडांचा प्रश्न असतो. या निमित्तानं हा प्रश्न जर का पुढे आला असेल तर या दोन्हीच्या बाबतीत आपण स्वतः नगरसेवक आहात सभागृहातले, सभागृहात आपण स्वतः यात लक्ष घालणार का? कारण झाडं आणि इमारती दोन्हींच्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. निश्चितपणे आपल्याला कल्पना असेल तर मे महिन्याच्या शेवटी आणि जूनमध्ये मुंबईमध्ये धोकादायक वृक्षाची छाटणी मुंबई महापालिकेच्या वतीने दरवर्षी केली जाते, की काही ठिकाणी मोडकळीला आलेले जुने जीर्ण असलेले झाडे किंवा इमारतीचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय, सातत्यानं मुंबईमध्ये अशा दुर्घटना घडत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका वृक्ष छटाई आणि जुन्या बिल्डिंगला नोटिसा देणं हे काम सातत्यानं प्रशासनाकडनं केले जातं. या ठिकाणी जे वृक्ष कोलमडून पडलंय किंवा तो व्हॅनवर आदळलंय, या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण आहे? तिथला महापालिका अधिकारी आहे का कंत्राटदार आहे? तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की रस्ता बनवताना तिथं काहीतरी चुकीचं झालं असेल तर त्याही प्रकरणामध्ये महापालिका अतिशय गांभीर्यानं घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल आणि यापुढे मुंबई असेल, चेंबूर असेल, कुठलाही भाग असेल, या भागात वृक्षामुळे कुणाला जीवितहानी होऊ नये यासाठी सरकार आणि महापालिका प्रयत्न करेल. NDTV मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद. काही वेळापूर्वी आम्ही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी बातचीत केली. त्या पुढच्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचतील. आपण दरम्यान ही काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत आणि आता अग्निशमन दल आणि बचाव कार्यातले अन्य जवान हे तातडीनं हे झाड हटवण्याचा प्रयत्न करतायत. एक विद्यार्थी इथे अजूनही अडकल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यालाही सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. काही वेळापूर्वी महापौरांनी काय माहिती दिली NDTV मराठीशी बोलताना आपण ऐकूया. महापौर रितू तावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रितू तावडेजी, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. चेंबूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे? हे सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत का? आत्ताच मी संपूर्ण माहिती घेतली आहे आणि मी लोकेशनवरती निघतेय. चेंबूर येथील डायमंड गार्डन जे आहे तिथे हेरिटेज प्राईम इमारतीजवळ शाळेच्या व्हॅनवरती हे झाड कोसळल्याची घटना दुपारी 2:58 घडली आहे आणि जवळपास व्हॅनमध्ये 15 ते 16 मुलं होते. बाकी एक मुलगा रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी. मुंबई महानगरपालिका कर्मचारी असतील, अग्निशमन दल असेल, पोलीस असेल, 108 रुग्णवाहिका सगळे घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सगळी पाहणी आम्ही करतोय आणि मी स्वतः आता निघते त्या ठिकाणी. ऋतुजी, इथल्या स्थानिकांचा आरोप आहे की या परिसरामध्ये पावसाळ्यापूर्वीची जी कामं त्यामध्ये झाडांची छाटणी असेल ती करण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर झाडांची मुळं ही कमकुवत बनलेली आहेत आणि त्यामुळं इतरही झाडांना मोठा धोका आहे. या संदर्भात आता काय कारवाई अपेक्षित आहे? नाही, कारवाई म्हणजे मीही माझ्या ह्याच्यामध्ये वारंवार सांगत होती प्रशासनाला, ज्या ज्या ठिकाणी आपली CC रोडची पण कामं झालेली आहेत तर त्या ठिकाणी जर सिमेंटचं पाणी गेलं असेल किंवा घट्ट ती पाळं त्याच्यावरती जर घट्टपणा आला असेल तर ती मोकळी करा किंवा झाडांचं ऑडिट करा की झाडांची ताकद बघा, खत पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चालूच होत्या. पण आता ही घटना घडलेली आहे, फार वाईट झालंय हे. त्यामुळे मीही पोचते आणि प्रशासनाकडनं पण पूर्ण माहिती मी घटनास्थळी गेल्यावरती मी जाणून घेते. नक्कीच ऋतुजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. त्यामुळे अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. सगळे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी निघाले होते पण या व्हॅनवरती अचानक हे झाड कोसळलं. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की
या झाडाच्या संदर्भात यापूर्वीसुद्धा तक्रार करण्यात आली होती। स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी म्हटलं की या संदर्भात तक्रार करण्यात आली होती, पण संबंधित जो कंत्राटदार आहे त्यानं लक्ष दिलं नाही आणि योग्य वेळेला कारवाई केली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती। अत्यंत मोठं असं भलं मोठं असं हे झाड या व्हॅनवर कोसळलं। सुदैवानं बऱ्यापैकी सगळ्या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय। काही मुलं थोडीशी जखमी आहेत, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिलीत पाहूया। ये अच्छा तरह से सब लोग को बोलो, ये जो बीएमसी है ना, जिना जुना जो झाड़ है वो सब जाने दो, कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है। हाँ, कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है, वो लोग को मालूम नहीं होता है। त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला। अनेक वेळेला सांगून सुद्धा लक्ष दिलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं। चेंबूरमधली ही घटना आहे, ही दृश्य आपण पाहतो आहोत, ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। चेंबूरमध्ये शाळेच्या बाहेर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी निघाले होते बसमधनं बसून आणि त्यावेळेला हे एक झाड खरं तर फार जीर्ण झालेलं नाही आहे, पण झाड खूप जुनं आहे एवढं नक्की। त्या झाडाच्या काही फांद्या कापण्यात आल्या होत्या, पण ते झाड धोकादायक स्थितीत होतं। स्थानिक कंत्राटदाराचं तर असं म्हणणं आहे, म्हणजे इथून ज्या बस गाड्या येतात जातात किंवा स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की हे विचित्र वाकलेलं वळलेलं असं झाड होतं, त्यामुळे अनेकदा मोठी वाहनं इथून जाताना अडचण यायची। इथून जाता येत नव्हतं कारण त्याचा पसारा विचित्र झाला होता, झाड तिरपं झालेलं होतं। आणि आपण बारकाईनं पाहिलं तर इथे फुटपाथ आणि रस्ता तयार करताना कदाचित तो योग्य पद्धतीनं केला गेलेला नाही आणि त्यामुळे या झाडांच्या मुळांना धोका निर्माण झाला आणि त्यातून हे झाड पडलेलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते। पण कारण कोणतंही असो, झाड पडलं ही वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणाचाही जीव गेला नाही, सगळेजण सुखरूप आहेत। चेंबूरच्या रोड नंबर 11 मधली ही घटना आहे। एक मुलगा याच्यात अडकलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या क्षणाची मुंबईतली एक मोठी बातमी आपण पाहतो। तर दरवर्षी MMR रिजनमध्ये जुनी झाडं किंवा जी वादळी वाऱ्यात पडू शकतात किंवा ज्यानं नुकसान होऊ शकतं अशा प्रकारची झाडं निरीक्षण करणं, त्याच्या फांद्या तोडणं किंवा ती झाडं काढणं अशा प्रकारचं काम महापालिकेच्या वतीनं काही कंत्राटदारांना दिलं जातं। संपूर्ण मुंबईच नाही तर मुंबईच्या व्यतिरिक्त MMR रिजनमध्ये सर्व महानगरपालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ही गोष्ट केली जाते। ज्या पद्धतीनं मुंबई महापालिका आणि अन्य महानगरपालिका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची 3 ते 4 गटात वर्गवारी करतात, त्या सगळ्यांना नोटिसा बजावल्या जातात। त्याचप्रमाणे झाडांची सुद्धा पाहणी आणि छाटणी ही पावसाळ्याच्या पूर्वी केली जाते। पण काही वेळेला असं निदर्शनास आलंय की छाटणी करणारे लोक फक्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापतात, त्या झाडाचा तोल साधला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा काही वेळेला झाडं पडतात असंही समोर आलंय। याही झाडाच्या या दुर्घटनेत आपण पाहतो की त्या झाडाच्या मुळांना पसरण्याकरता अन्य कुठलीही जागा शिल्लक नाही आणि त्यामुळे प्रचंड वाऱ्यांनी हे झाड कोसळलं। काही वेळापूर्वी स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्याशी आम्ही फोनवरून बातचीत केली, त्यांनी काय म्हटलंय ऐकूया। तुकाराम काते यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण ऐकूयात, पण ही ताजी काही दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। फायर ब्रिगेडचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले। लगेचच कुऱ्हाड घेऊन इलेक्ट्रिक कुऱ्हाडीच्या सहाय्यानं काही फांद्या वेगळ्या करण्यात आल्या आणि मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। आपण पाहतो या दृश्यांमध्ये एका मुलाला रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलंय। काही जण जखमी झालेत, या सगळ्या जखमींवर किरकोळ जखमी आहेत हे सगळेजण, पण त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। काही वेळापूर्वी आम्ही स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्याशी फोनवरून बातचीत केली, आपण पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। आणि आमदार तुकाराम कातेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुकारामजी, अतिशय दुर्दैवी घटना आहे, बसमध्ये
10 विद्यार्थी जखमी झाले तर एक विद्यार्थी अजूनही बसमध्ये अडकून पडल्याची माहिती मिळते आहे. तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे आणि या संदर्भात आता तुम्ही प्रशासनाला काय आदेश द्याल? विधानसभेतून आता निघालोय. हां, एक 10 मिनिटात मी चेंबूरला पोहोचेन. बरं. 11वा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती शाळेतून मुलं घेऊन जाणारे बसवरती आता झाड पडलंय. महानगरपालिकेतल्या ज्येष्ठ नेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर सुद्धा जोडले गेलेत. ताई, स्वागत आहे आपलं. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? स्थानिक आमदार तुकाराम काते तर सांगत होते की कंत्राटदार लक्षच देत नाही, ऐकत नाही, त्याला आम्ही सांगितलं होतं या झाडांची छाटणी करायला. मुळामध्ये या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि कंत्राटदार ऐकत नाही ही जर बाब असेल तर या अशा लोकांचा मी धिक्कार करते. कारण 4 वर्ष गेल्या अनेक वर्ष झाडं पडली आहेत, माणसं गेली आहेत, पण ज्या पद्धतीने मुंबईचं चित्र पलटलंय असं सांगतात हे अधिकच भयान होत चाललंय. या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही कंत्राटदार त्याचा तर व्हायलाच पाहिजे. अधिकारी निष्काळजी कसा काय राहू शकतो? या झाडांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. मी स्वतः ट्री अथॉरिटीवरती आहे. अनेकदा झाडं कापण्याचे जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव येतात ठिकाणी आम्ही नक्की मान्यता देतो, कारण आपल्याला विकासही हवाय, पण अगदी मुंबई भकास करून नाही. आणि त्यासाठी जी झाडं मुळं वर आलेली आहेत त्यांना प्रोटेक्ट करा ना. आज त्या लहान मुलांचा काय दोष? एक मुलगी त्याच्यामध्ये डेथ झाली. किती वाईट आहे हा सगळा भाग, प्रशासनाचा भाग. वॉर्ड मधला जो कोणी उद्यान अधीक्षक आहे त्याला पहिला सस्पेंड करा. ऑडिट बिडिट नंतर बघू. ताई, तुम्ही आता बोलताना म्हणालात की एका मुलीचा मृत्यू झाला. तुमच्याकडे अधिकृत माहिती आहे ती? तिचं नाव काही उपलब्ध आहे? तुमचं डॉक्टरांशी बोलणं झालं? हा ताई. आणि ती पण तुकाराम कापेंसारख्या आमदाराकडनं आली, ते बोलताना मी ऐकले आता. बर. त्यामुळे मला वाईट वाटतंय की हे इतक्या लहान मुलांवर अशा पद्धतीने संकट येतात का म्हणे कोणावरही. हो. त्यामुळे उद्यान अधीक्षकावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. बर. ताई, तुम्ही एक मुद्दा मांडलात आता की अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मीही जेव्हापासून हा सगळा विषय मुंबई महानगरपालिका पाहतोय, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचं सहसा ऐकिवात कधीच नसतं. असं का होतं आणि या बाबतीतनं तुम्हाला असं का वाटतं? कारण यापूर्वी इमारत कोसळण्याच्या जेव्हा घटना घडल्यात अधिकाऱ्यांवर कधीच कारवाई झालेली नाही. नाही, बघा, इमारत आणि झाडांबाबतीत झाडांच्या मुळं वर येतात ह्याच्यामध्ये स्पेशालिटी करून हे लोक जॉईन झालेले असतात महानगरपालिकेला. आपल्याला सर्वसामान्य मुंबईकरांना पटकन कळणार नाही, पण याच्यातली स्पेशलिझम करून आलेले असतात. त्यामुळे त्यांनी ती काळजी घेतलीच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर हे नंतर तुम्ही, पण पहिलं तुम्हाला काय आता भार कमी करून घ्यावं, याची मुळं खोलपर्यंत गेली आहेत, त्याला काटून अर्ध पूर्ण झाड कधीच काढायचं नसतं. खरंय. पण त्याला पालवी फुटू शकते नंतर पावसात. हा एप्रिल मेचा प्रोग्राम आहे आणि खरंय कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, अधिकारी पण त्याला लागू असतात, ऐकतच नाही. किशोरीताई, तमाम मुंबईकरांना अपेक्षा आहे तुम्ही मुंबईकरांचा आवाज कायमच राहिलेला आहात आणि अशा दुर्घटना घडू आम्ही नयेत. आजही आवाज उठवलेला आणि उठवत राहू. आणि आता जे काही घडलंय त्याला मी स्वतः ट्री अथॉरिटीमध्ये आहे, मी याला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. किशोरीताई, धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीशी बोललात त्याबद्दल.